गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त मार्ग ओलांडताना दोन धक्कादायक घटना घडल्या। रेंगेवाही नाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार पुराच्या पाण्यात वाहून जाऊन झाडाला अडकली। स्थानिकांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। तर सोनापूर नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असताना दोन दुचाकी प्रवाहात वाहून गेल्या। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त मार्ग टाळण्याचे आवाहन केलेले आहे। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडीमधील कर्मवीर कम्मनवार जलाशय संततधार पावसामुळे 100% भरलेला आहे। धरणाच्या सांडव्यावरून 125.65 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसंच नदीपात्र, पूल आणि धरण परिसरामध्ये जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता। हतनूर धरणाचे 36 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहेत। तापी नदीपात्रामध्ये 78,823 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। सकाळी 7 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 211.950 इतक्या मीटरवर पोहोचली असून धरणाचे 36 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहेत। धरणातून तापी नदीपात्रामध्ये 78,823 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे तापी नदीच्या काठावरील गावांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। सध्या धरणामध्ये 71.78% एकूण जलसाठा असून 57.06% उपयुक्त जलसाठा आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन झालेलं आहे। रात्रभर सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता वेग मिळणार आहे। कापूस, मिरची, मका पिकांना नवसंजीवनी यामुळे मिळणार आहे। जुलै अखेरपर्यंत केवळ 19.8% पावसाची नोंद झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार पुनरागमन केलं असून रात्रभरापासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। जुलै अखेरपर्यंत केवळ 19.8% पावसाची नोंद झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या। मात्र या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता असून कापूस, मिरची आणि मका पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्याखाली भोयेगावचा पूल गेल्यानं भोयेगाव चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदी नाले तुडुंब भरल्यानं प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। जालना शहरात सुद्धा मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते। जालना शहरामध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते आणि परिसर जलमय झाले असून नागरिकांची गैरसोय होते। मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेती पिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे। नागपूरसह आणखी 8 जिल्ह्यांना फ्लॅश फ्लडचा इशारा देण्यात आला आहे। पूर्व विदर्भावर अवदाबाचा प्रभाव कायम आहे। सकाळी 11:30 वाजेपर्यंत अचानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते
नदी, नाले आणि सखल भागांमध्ये पाणी वाढणार. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं या पार्श्वभूमीवर केलेलं आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूरमध्ये पूरस्थितीची भीती आहे. गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांचाही यात समावेश आहे. नागपूरसह राज्यातील 8 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागानं फ्लॅश फ्लडचा इशारा दिलाय. सकाळी 11:30 वाजेपर्यंत अचानक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे. शिरपूर तालुक्यामध्ये सुमारे 100 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिंदखेडा तालुक्यामध्ये सुमारे 92 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. इतर भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसंच महाविद्यालयांना एका दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर. नदी नाल्यांना पूर आलेला आहे. 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. एक दुचाकी स्वार पुरात वाहून गेल्याची सुद्धा भीती आहे. नांदगाव खंडेश्वरच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अनेक रस्ते बंद झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मागच्या 24 तासांपासून अमरावतीत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. दिघी कोल्हे या गावामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरलंय. प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे बुलढाण्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. महामार्गावर झाड कोसळले आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झाली. बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक ही 3 तासांपासून ठप्प झालेली आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बुलढाण्यामध्ये नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून रात्रीपासून संततधार आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सुंदरखेड परिसर आणि भादुला नजीक मोठी झाडं रस्त्यावर कोसळल्यानं बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक 3 तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झालेली आहे. झाडं हटवून वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. एक ट्रक चिखलात अडकल्याची घटना घडली आहे. तर प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदी नाल्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे. गोंदियामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळाचा कहर. गोंदियातील वादळामध्ये 10 जण जखमी झालेले आहेत. 2 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. 97 घरांचं नुकसान झालं. तब्बल 20 तास वीज पुरवठा खंडित होता. झाडं कोसळल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम झालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाची हवामान विभागानं शक्यता वर्तवली. नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. जालना जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वारं वाहण्याचा अंदाज असल्यानं जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
जुलै महिना संपत आला तरी राज्यातील धरणांमध्ये केवळ 63.25% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 70.04% इतका होता। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणं भरत असताना मराठवाडा आणि विदर्भातील अनेक धरणांमध्ये अजूनही अपेक्षित जलसाठा नाही। त्यामुळे खरीप, रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याबाबत चिंता कायम आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये दमदार पाऊस झाल्यासच या भागातील परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये धरणं कोरडीच आहेत, जलसंकटाची चिंता ही कायम आहे। कोकण आणि पुणे विभागामध्ये त्या तुलनेने दिलासादायक चित्र आहे। पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे आणि त्यामुळे काहीशी चिंता कमी आहे। मात्र मराठवाड्याची चिंता कायम आहे। मराठवाड्यातील जलप्रकल्पांना अजूनही तहान त्यांची भागलेली नाही आहे, त्यांची तहानही कायम आहे।